या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सगळे आपल्या नीलमनगर मध्ये कार्यकर्ते म्हणा कार्य आपल्या या भागातील सगळे लोक आम्हाला सहकार्य केलं. पहिलं त्यांचे अभिनंदन मानतो. म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचे नागरिक परंपरा 25-30 वर्षापासून बालेकिल्ला म्हणून आम्हाला निवडून देत असतात. त्या ठिकाणी आम्ही त्यांना कसं उत्तर द्यायचं. मी आता तिने तव बोलले, मी ऐकलो, आता मी बोलतो, तिने ऐकायला पाहिजे. या ठिकाणी सभागृह नेतो तू काय केलं रे बाबा? शौचालय बांधलं नाही तू. शौचालय मी निवडून आला, शौचालय बांधलं रोडवर दिसत नाही का तुला? 24 संडास बांधलो तू सभागृह नेतो. तू असताना पोल अष्टपोल घेतला नाही तू सभागृह नेतो. असं आम्ही 199 पोल घेतलो, RG पोल घेतलो. 70 लाख रुपयाचं काम बसवराज केंद्राकर मी मिळून दोघांनी यांना पैशाने शिवानंद पाटलापाशी 70 लाख रुपये घेतलं. पण तुझ्या बजेट कुठे गेला? तेव्हा कुठे गेला? सभागृहात दिसलं नाही. 34 शिकलेला माणूस एवढा करू शकतो. 2,500 लोकांना आम्ही 34 शिकलेला माणूस 2,500 लोकांना गॅस देतो. 3,000 लोकांना लाडकी बहीण देतो. तू एक लाडकी बहीण केला का रे? शिकलं ना. काय शिकून काय करणार? जमिनीवर होता का तू? आकाशावर होता तू? आम्हाला 4 मुंडी चित म्हणतो. तुझ्या 4 मुंडी चित झालेलं आहे. तुम्ही बोलताना ना समोरून बोला पाहिजे. एक अनपढ काय करू शकतो? एक कामगार काय करू शकतो? एक बिडी कामगार काय करू शकतो? आज दाखवलेलं आहे मी. तू बोलतो ना मराठी, असं मराठी बोलता येत नाही. मी किती स्पष्ट बोलतो ना, मग समोरून तसं स्पष्ट बोलायला पाहिजे तू. हा असं शिकलं नाही हे नाही बोलताना चांगलं. तू जमीनवर तू आमदार बरोबर होतो. अरे माझ्या बरोबर लढून दाखव की रे. तुझा आता 4,500 लीड वर मी आलेला आहे. आमदार पाहिजे आमदार तर लढलं. डिपॉझिट जप्त होता तर तुझा. हा कुठेतरी शिक्षणापेक्षा माणुसकी जास्त महत्वाची आहे. माणुसकी महत्वाची आहे. काम करायची पद्धत पाहिजे का? येताना बोलताना त्यांना चांगलं बोलायला पाहिजे, पद्धतशीर बोलायला पाहिजे. त्यांना उलटा तिरता बोलते. तो नागरिक म्हणजे आपला मालक झालेत काय? आपलं मतदान करून त्यांचा हक्क आहे. ते काय प्रश्न बी विचारतात त्यांना समजून सांगायला पाहिजे. आज मी 1,000 रेशन कार्ड केलो. एक रेशन कार्ड काढलं का? किती गरिबांचे आम्ही 12,000 लोकांचे काम केलं. तू 12 लोकांचे काम केलं मला दाखवा. असं समोर बोल. हे मैदान मध्ये समोर बोल. मी कसं मस्त बोलतो मराठी. तू सभा करते ना अडकून बोलतो. मी अडकून बोलत नाही. काय लिखा पडत नाही. मग असं बोलत असतो. हे कामाचे पावचे आमचे सुभाषबाबू देशमुख, मनुष्यभाई देशमुख, आपले रोहिणी तडवळकर आणि आपले सोलापूरचे सगळे आमदार, आपले देवेंद्रदादा कोटे, विजयकुमार मालक, आपले पालकमंत्री गोरे साहेब, हे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेत. त्याच्या आम्ही 4 लोक एक निष्ठाने कोणी काय करताना डोर ते डोर केलं. आणि आता याच महापालिका निवडणूक मध्ये आम्ही 4 उमेदवार जे अडचण आहेत गरिबांचे, ते गरिबांची अडचण आम्ही सोडवणार.